वेदांत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स MBBS बॅचचा 2019चा पदवीदान समारंभ मुलुंडमधील महाकवी कालिदास नाट्यगृह येथे संपन्न झाला। यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी आणि पालकवर्गांची येथे उपस्थिती लाभली। अत्यंत शिस्तबद्ध आणि शैक्षणिक वातावरणामध्ये हा दीक्षांत सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे, आमदार मिहिर कोटेचा यांची उपस्थिती लाभली। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन करून विद्यार्थ्यांना पदवीदानचा सोहळा येथे संपन्न झाला। या प्रसंगी वेदांत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे संस्थापक कमलेश शहा, वेदांत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या डीन डॉक्टर शुभांगी पारकर, वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अमोल घुले, वनरूपी क्लिनिकचे डायरेक्टर डॉक्टर राहुल घुले व इतर मान्यवर पदाधिकारी, डॉक्टर, पालकवर्ग, विद्यार्थी येथे उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सुरुवातीला संपूर्ण उपस्थित विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी दिलेल्या पदवीचं वाचन करण्यात आलं। त्यानंतर उपस्थित मान्यवर आमदार मिहिर कोटेचा यांच्या हस्ते काहींना पदवीचे प्रदान करण्यात आले। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचं वेदांत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या वतीने स्वागत देखील करण्यात आलं। महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष रामजी शिंदे यांनी या ठिकाणी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं। त्यांनी यावेळी म्हटलं की विद्यार्थ्यांनी स्वतःची हेल्थ जपणं या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे। रुग्णांची सेवा करताना पहिल्यांदा डॉक्टरांनी स्वतःची हेल्थ जपणं हे आवश्यक आहे, जेणेकरून आपण आपलं कार्य हे प्रामाणिकपणे करू शकू। त्यामुळे येथे आज पदवीदान घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत इतरांच्या आरोग्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे याची जाणीव करून घ्यावी, असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं। तर या ठिकाणी डॉक्टर झालेल्या संपूर्ण विद्यार्थ्यांना राम शिंदे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या। संगीताच्या ठेक्यावर गायनचा कार्यक्रम झाला। यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे। सुंदर असा सन्मान होत आहे। वनरूपी क्लिनिक महाराष्ट्र राज्य संस्था क्षण आहे, एक अविस्मरणीय असा क्षण आहे। वेदांता मेडिकल अँड सायन्स इन्स्टिट्यूट डहाणू, डिस्ट्रिक्ट पालघर या मेडिकल कॉलेजच्या पदवीदान समारंभाच्या प्रसंगी मला उपस्थित राहण्याच्या संदर्भामध्ये संस्थेने आग्रह केला आणि मी या पदवीदान समारंभाला उपस्थित राहिलो। अतिशय आदिवासी भागामध्ये चांगल्या पद्धतीनं चालवलेलं हे कॉलेज आणि त्या संदर्भामध्ये आता त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये MBBS पदवी प्राप्त करून आज विद्यार्थी 6 वर्षाचं शिक्षण पूर्ण करून सामाजिक आणि या आरोग्य सेवेमध्ये सहभागी होत आहेत। तर निश्चित स्वरूपामध्ये एक चांगलं
काम या निमित्तानं मला उपस्थित राहता आलं आणि चांगल्या पद्धतीनं या संस्थेने काम केलेलं आहे. विद्यार्थी निश्चित स्वरूपामध्ये आपल्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीनं करिअर घडवतील. आपल्या आईवडिलांचं नावाबरोबरच या संस्थेचं नाव देखील रोशन करतील आणि आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतील असा माझा विश्वास आहे. आता मेडिकल कॉलेज डहाणू पालघर या संस्थेचा दुसरा दीक्षांत समारंभ होता आणि या समारंभासाठी राज्याचे विधान परिषदेचे सभापती श्री प्राध्यापक माननीय राम शिंदेसाहेब आलेले होते. अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हा समारंभ संपन्न होत आहे आणि 150 डॉक्टर आज इथे पदवी घेऊन आज उद्याच्या त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तयार होऊन जात आहेत. याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या कार्यक्रमासाठी मलाही प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं, त्याबद्दल आम्ही उपस्थित राहिलो. मलाही आनंद वाटला संस्थेने बोलवलं. संस्थेचे मी आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. हमारे कॉलेज से बाहर निकला है और मैं स्टूडेंट्स के लिए बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहता हूँ. आई एम रियली हैप्पी अबाउट द थिंग्स. कमलेश शाह, चेयरमैन वेदांता इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस.